17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बेटावरील युरोपियनसाठी एक खास रुग्णालय बांधण्यात आले. आज ते सेंट जॉर्जेस रुग्णालय या नावाने ओळखले जात आहे. येथील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उदात्त हेतूने बेटावरील सेवाभावी आणि दानशूर नागरिक सर जमशेदजी जिजीभाई यांनी 1845 मध्ये स्वतःच्या मालकीची जागा आणि 1,70,000 रुपये एवढी रक्कम देणगी रूपाने रुग्णालय बांधण्यासाठी शासनास दिली. या जागेवर बांधण्यात आलेले रुग्णालय हे जे रुग्णालय या नावाने आजही सर्वत्र परिचित आहे. 1861 मध्ये अमेरिकेत यादवी युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतरचे 5 वर्षापर्यंतचे अमेरिकेतून इंग्लंडला कच्चा मालाचा पुरवठा होणे जवळजवळ थांबले होते. या समस्येवर पर्याय म्हणून येथील व्यापाऱ्यांनी दुसरी मोठी वसाहत म्हणून हिंदुस्थानावर कच्च्या मालासाठी लक्ष केंद्रित केले. कच्च्या मालाची निर्यात व पक्क्या मालाच्या आयातीसाठी मुंबई बंदराला महत्त्व प्राप्त झाले. व्यापार उद्यमाचा वाढता परिणाम लोकसंख्या वाढीवर झाल्याने जे रुग्णालय हे आरोग्य सेवे सुविधांसाठी कमी पडू लागल्याने दुसरे एखादे रुग्णालय उभारण्यात यावे असा विचार पुढे आला. 1865 साली नवीन रुग्णालय बांधण्या संदर्भात वाटाघाटी सुरू करण्यात आल्या. तेव्हा मिस्टर जमशेदजी जिजीभाई यांनी 2 अटीवर 1.5 लाख रुपये आणि नवीन रुग्णालय बांधण्यासाठी ठरवले. त्या 2 अटी म्हणजे या कामी प्रेसिडेन्सी सरकारने 1 लाख रुपये उपलब्ध करून द्यावेत आणि दुसरे म्हणजे या रुग्णालय चालवण्याचा सारा खर्च म्युनिसिपालिटीने करावा. या योजनेनुसार वाटाघाटी चालू असताना जमशेदजी यांनी काही आकस्मिक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ही योजना काही रेंगाळत राहिली. अपुऱ्या रुग्णालयाअभावी आणि जनतेला खूप हाल होत असत म्हणून मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर विल्यम रॉबर्ट सायम फिल्टर जिलॉट आणि मुंबई म्युनिसिपालिटीचे लोकप्रिय कमिशनर मिस्टर क्रॉफर्ड या उभयंत्यांनी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खूप परिश्रम घेतले. रुग्णालयाची नवीन योजना तयार करण्यात आली. अशा महत्त्वाच्या वेळेप्रसंगी त्यांना बेटावरील दुसऱ्या एका नामवंत दानशूर नागरिकाची आठवण झाली. त्या दानशूर नागरिकाचे नाव सेठ गोकुळदास तेजपाल असे होते आणि विकासाच्या बेटामध्ये त्यांचा बहुमोलाचा वाटा होता. त्यावेळी आजारपणाने ते अत्यवस्थ स्थितीमध्ये अंथरुणाला खिळलेले असलेल्या अवस्थेत कमिशनर क्रॉफर्ड यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना नवीन रुग्णालय बांधण्याची आवश्यकता असल्याचे पटवून दिले. या अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतही सेठ गोकुळदास तेजपाल यांनी आपल्या लौकिकास साजेसा निर्णय देऊन नवीन रुग्णालयाच्या उभारणीसाठी 1.5 लाख रुपयाचा चेक कमिशनर क्रॉफर्ड यांना स्वाधीन केला. सेठ गोकुळदास तेजपाल यांनी नवीन रुग्णालयाच्या उभारणीसाठी उदार हाताने दान दिल्यानंतर काही दिवसातच म्हणजे 19 नोव्हेंबर 1867 रोजी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर गव्हर्नर फिल्टर जिलॉट आणि कमिशनर क्रॉफर्ड यांनी रुग्णालयासाठी जागा, बांधकामाचा आराखडा, रकमेची तोंड मिळवणी आदी प्राथमिक गोष्टी पूर्ण केल्या. मुख्य इमारतीचा आराखडा लेफ्टनंट कर्नल J.A. फुलर BE यांनी तयार केला होता. तर नसलीबानजी दादा मिर्झा ओवर सार्वजनिक बांधकाम खाते यांनी या कामी मदत केली होती. सभोवतालच्या इमारतीचा आराखडा मिर्झा यांनी तयार केला होता. 1 एप्रिल 1870 रोजी शासनाने या योजनेस मंजुरी दिली आणि मोकळ्या जागेवर 10 मे 1870 रोजी रुग्णालय बांधण्याचे भूमिपूजन गव्हर्नर सर सेम्युअल बिझाय यांच्या हस्ते करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल फुलर आणि J.H. करण्यात आले. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण खर्च 3,67,474 इतका करण्यात आला. त्यापैकी 1.5 लाख रुपये सेठ गोकुळदास तेजपाल यांनी देणगी रूपाने दिले होते, तर उर्वरित रक्कम शासनाने उभी केली होती. इमारतीचे सर्व बांधकाम पूर्ण झाले त्यावेळी अंदाजे रुपये 39 म्हणजे 3,67,465 एवढा खर्च झाला. रुग्णालयाला सेठ गोकुळदास तेजपाल यांचे नाव देण्यात आले.
रुग्णालयाच्या आवारामध्ये सर्व गोकुळदास तेजपाल यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला. त्या क्षणापासून आजपर्यंत 150 वर्षे या इमारतीमध्ये मानवतेचे पवित्र कार्य अविरतपणे चालू आहे. त्यामुळे सेठ गोकुळदास तेजपाल बाबांविषयी असं म्हणावं वाटतं, पानी न हो तो नदिया किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम लोगों के काम न आए तो ये जिंदगी किस काम की. या निमित्ताने मुंबई बेटावर आरोग्य सेवेचे रोपटे लावणारे गव्हर्नर जिरॉड ऑनियन, बेटावरील पहिले डॉक्टर बर्ड आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विल्यम्स, मानवतेचे पुजारी दानशूर जमशेदजी जीराबाई आणि सेठ गोकुळदास तेजपाल या रोपट्याला खत पाणी घालून त्यांची जोपासना करणारे गव्हर्नर सर फिल्टर जिरॉड आणि कमिशनर क्रॉफर्ड यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. त्यानंतर वाढती गरज आणि वाढती लोकसंख्या पाहून हे रुग्णालय 120 खाटावरून 521 खाटांवर वाढवण्यात आले. त्यानंतर मुंबई परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रुग्णहिताच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने 31 जानेवारी 2012 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आपल्या मंजुरी प्रदान केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्रीय विज्ञान आयोग नवी दिल्ली यांना 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता परवानगी आपल्याला देण्यात आली व सदर अर्ज आयोगाला सादर करण्यात आला. हा सदर अर्ज आपण ज्या दिवशी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आपल्याला दुपारी 4 वाजता परवानगी मिळाली त्या दिवशी आपण हा अर्ज आपल्याला सादर करणं आवश्यक होता. त्यामुळे तेव्हा आपल्या रुग्णालयामार्फत हा अर्ज त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत थांबून सबमिट करण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत महाविद्यालयाची आवश्यकता असलेल्या सोयी सुविधांची पाहणी 2023 रोजी प्रत्यक्ष रुग्णालयास भेट देऊन निरीक्षण करून त्याचा अहवाल कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिक यांनी कौन्सिल ऑफ ऑफिलेशन दिले. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान नवी दिल्ली येथील सदस्यांनी जून 2024 रोजी महाविद्यालयास प्रत्यक्ष निरीक्षण झाल्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकाची पूर्तता झाल्याने 3 जुलै 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेऊन 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास लेटर ऑफ परमिशन प्रदान केले व एक मोठे स्वप्न पूर्ण झाले. त्याकरिता आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे महाअधिष्ठाता डॉक्टर संकपाळ सर यांनी मोलाचे परिश्रम घेतले व हे वाखाणण्यासारखे आहे. तसेच महाविद्यालयाकरिता वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉक्टर शेगोकार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. तसेच या महाविद्यालयाकरता गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे महाअधीक्षक डॉक्टर भालचंद्र चिखलकर सर व कामा अल्बलेस रुग्णालयाचे डॉक्टर तुषार पालवे सर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर रुग्णालयातील व महाविद्यालयाचे सर्व पथक प्रमुख, विभाग प्रमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी, अपघात वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, कार्यालयीन अधीक्षक, समाजसेवा अधीक्षक तसेच वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कक्षसेवक, सफाई कामगार, संघटनेच्या सर्व सदस्यांनी तसेच या कार्यालयास विविध माध्यमातून मदत करणारे कर्मचारी, जमादार तसेच नामनिर्देशित नसलेल्या सर्व व्यक्तींनी या महाविद्यालयास मोलाचे सहकार्य लाभले अशा सर्व व्यक्तींचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने यापुढे देखील या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत राहते असे मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते आणि मी थांबते. धन्यवाद.